नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। स्वामींच्या दर्शनासाठी उंब्रज व उंब्रज परिसरातील भाविकांनी केली मोठी गर्दी। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज येथे शुक्रवार नोव्हेंबर 29 रोजी श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन झाले। भाविकांनी पालखीचे मनपूर्वक भक्तिभावाने स्वागत केले। त्यानंतर उंब्रज येथील ढवळेकर वाड्यामध्ये सर्व भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन आरती केली। यावेळी दर्शनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती। मनभावे दर्शन झाले। नंतर सर्वांनी महाप्रसादाचा आनंद घेतला। पालखी प्रमुख महाराज संजय कुलकर्णी, पुजारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, पुरोहित पालखी परिक्रमा यांनी श्री स्वामी समर्थ पालखी संदर्भात पूर्ण माहिती दिली। गेली 28 वर्षे स्वामी समर्थांची पालखी ढवळेकर वाड्यामध्ये येत आहे। प्रत्येक वर्षी भाविक दर्शनाचा लाभ घेतात। रात्री पालखी समोर भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता। शनिवारी सकाळी पालखीबरोबर आलेले सर्व भाविक मार्गस्थ झाले। सर्व भाविक आनंदाने उत्साहित झालेले दिसून आले होते। इंडिया न्यूज 28 सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। मी इंडिया न्यूज 28 कराड तालुक्यातील उंब्रज या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थांची पालखी आलेली आहे। तरी महाराज काय म्हणतात ते पाहूया। कधी आलेले श्री स्वामी समर्थांनी ओके, थैंक यू।